हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8 हा पूर्णपणे सॉल्व करून झाला होता. ओके, आणि आपण लास्टला जे नंबर लाईन आहे त्याच्यावर कसं प्लॉट करायचं नंबर्स हे सुद्धा डिस्कस करून झालं होतं, बरोबर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट म्हणजे टू डिवाइड एनी पॉझिटिव्ह इंटीजर बाय नेगेटिव्ह इंटीजर ह्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, तर ह्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये न एक्सप्लेन करता एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल कुठल्याही नंबरला सपोज एखादी फ्रॅक्शन असलं, बरोबर. त्या फ्रॅक्शनला कुठलाही नंबर जर आपण घेतला, तुम्ही आता 8/3 इथे घेतलेला आहे. 8/3ला जर खाली तुम्हाला नेगेटिव्ह साईन अशी जर दिली असेल तर त्याचं पॉझिटिव्ह इंटीजर जेव्हा डिवाईड होतो नेगेटिव्ह इंटीजरने तर त्याचा आन्सर नेहमी -8/3 असं होतं. ओके, एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि जेव्हा नेगेटिव्ह इंटीजर नेगेटिव्हनेच डिवाईड होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल -5 -2 दोघी जेव्हा नेगेटिव्ह असतात त्यावेळेत दोघे नेगेटिव्ह साईन उडून तो नंबर पॉझिटिव्ह होऊन जातो. ओके, दोघेकडची नेगेटिव्ह साईन आहे ती कट होऊन जाते आणि फक्त 5/2 हा नंबर उरतो. ओके, हे सोपे ट्रिक फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे, वेन वन इंटीजर इज डिवायडेड बाय अनदर नॉन झिरो इंटीजर इट इज कस्टमरी टू राईट द डिनॉमिनेटर ऑफ क्वोशंट ॲज पॉझिटिव्ह इंटीजर. ओके, तर जेव्हा आपण इंटीजर्समध्ये लिहित असतो हे नंबर्स, तर जो डिनॉमिनेटर आहे तो आपला पॉझिटिव्हच झाला पाहिजे. म्हणून हे असं जे ट्रिक्स आहेत ते लक्षात ठेवायचं आहे काही सॉल्व करताना. तर नेक्स्ट आता आपण प्रॉब्लेम सेट 9 सॉल्व करूयात. तर प्रॉब्लेम सेट 9चा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे -96 डिवायडेड बाय 16. ओके, तर इथे तुम्ही जर सिम्पल डिव्हिजन जरी केलं तरी तुम्हाला याचा आन्सर भेटेल. फॉर एक्झाम्पल 96 डिवायडेड बाय 16. आता इथे साईडला तुम्ही 16चा टेबल पण लिहून टाकायचा आहे बाजूबाजूला. 16 1 जा 16, 16 2 जा 96. तर इथेच आपल्याला आपला आन्सर जे आहे ते, तर इथे जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे -96 डिवाइड बाय 16, त्याला सिम्पल डिवाईड करायचं आहे. हा आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करते. ओके, मी तुम्हाला गोल्डन रूल सांगितल्याप्रमाणे साईनकडे लक्ष नाही द्यायचं आहे पहिले. ओके, तर जेव्हा आपण याला डिवाईड करू तर आपल्याला माहिती आहे 16च्या टेबलमध्ये 96 हा कधी येत असतो तो 6 जार, बरोबर. म्हणून इथे 16 6 जार 96 हा टोटली डिवाईड झालेला आहे आपला नंबर. आता आपलं जे आन्सर आहे ते आपल्याला 6 हे भेटलेलं आहे, बरोबर. पण जी साईन आहे मोठ्याची ती इथे आपण लावणार आहोत असंही लक्षात ठेवा, किंवा याच्या खाली 1 येईल, बरोबर. इंटीजर्स आहेत तर म्हणून -6 हे ऑटोमॅटिकली वर आलं आहे. आपण याच्यात आपण डिस्कस केलं होतं तेव्हा आपला आन्सर येताना किंवा डिवाईड करताना वरच्या याला आपला आन्सर मायनसमध्ये येतं, तेच आपण इथे केलं आहे. ओके, तर आपण आता सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे 98 डिवायडेड बाय -28. ओके, तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सिम्पल फ्रॅक्शनमध्येच डिवाईड करायचं आहे. तर 98 - 28. ओके, तर हे डिवाईड करताना आपल्याला नॉर्मल कटिंग हे आलं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल इथे बघितलं तर आपल्याला काय नंबर दिसतो आहे, दोघेकडे इवन नंबर दिसतो. इवन म्हटल्यावर तो 2ने इझिली डिवाईड होईल, राईट. तर मग याला 2ने डिवाईड करताना 2 1 जा 2 आणि 2 4 जार 8, बरोबर. असं डिवाईड होईल. आणि इथे 4 जार 8 इथे 9 होता म्हणून, आणि 1 इथे कॅरी होईल, तो नंबर 18 होईल आणि इथे 9 होईल, बरोबर. म्हणजे आपले नेक्स्ट स्टेप आली 49 डिवाइड बाय 14 आणि मायनस ही खाली आहे. आता याला अजून आपण डिवाईड करूयात. अजून आपण डिवाईड करूयात. तर डिवाईड करताना हा परत 2ने जाईल, बरोबर. 2 7 जा आणि 7. याला रिव्हर्स डिवाईड करूयात कारण हा 7च्या टेबलमध्ये दोघे नंबर येतात, बरोबर. म्हणून याला डिवाईड करताना आपण 7 7 जा 49 आणि 7 2 जा 14 असं येईल आपलं हे आन्सर, राईट. आणि इथं मायनसची साईन ही सेंटरला देऊ आपण, 2ला नाही देणार, राईट. ते आपण आता जस्ट शिकलेलो आहोत.
तर मग आता थर्ड क्वेश्चन सॉल्व करूयात. थर्ड क्वेश्चन आहे आता 51 मायनस 51 डिवायडेड बाय 68. ओके, तर याला पण आपण फ्रॅक्शनमध्ये सॉल्व करायचा प्रयत्न करूयात. सगळ्यात आधी ना तुम्हाला जर फ्रॅक्शन सॉल्व नाही करता येत तर LCM हे आलं पाहिजे, बरोबर. LCM जर तुम्हाला सॉल्व करता आलं ना तुम्हाला इझिली हे सॉल्व करता येईल. किंवा मग डायरेक्टली याला हे दोन नंबर्स कुठल्या टेबलमध्ये येतात हे जरी कळालं तरी तुम्हाला इझी जाईल. फॉर एक्झाम्पल आपण जर आता 17चा टेबल घेतला तर 17 3 जा 51 येतो आणि 17 4 जा 68 येतो, बरोबर. तर असं जर सॉल्व केलं तरी तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल. इथे हा नंबर जो आहे 70 तो इझिली कट होतो. आता आपलं फक्त 3/4 उरतं, म्हणून 3/4 आणि वरती मायनसची साईन. राईट, सोपं आहे, इझी आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर इझिली तुम्ही असे क्वेश्चन्स सॉल्व करू शकतात. नेक्स्ट आहे फोर्थ, 38 डिवायडेड बाय -57. यामध्ये परत फ्रॅक्शनमध्ये आपण ट्राय करूया. 38 डिवायडेड बाय 57. परत इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर 19च्या टेबलमध्ये दोन नंबर्स येत असतात. तर 19 2 जा आणि 19 3 जा. परत 19 कट होईल, आन्सर येईल आपलं -2/3. ओके, नेक्स्ट फिफ्थ वन, -85 डिवायडेड बाय 20. यामध्ये आता जर या दोघं नंबर्सला बघितलं तर दोघं 5च्या टेबलने डिवाईड होतात, बरोबर. म्हणून याला जर डिवाईड केलं स्पेशली विथ 5 तर आपल्याला 17 5 जार 85 असं भेटेल आन्सर. आणि खाली 4 5 जार 20, बरोबर. म्हणून 5 इथे कट होईल, आपला आन्सर येईल 17/4. वरच्या नंबरला मायनस साईन. ओके, तुम्ही एक गोष्ट इथं ऑब्झर्व करत असाल की आपण नेहमी वरच्याच नंबरला मायनस ही साईन देतो आहे, खालची नंबर म्हणजे जे डिनॉमिनेटर आहे त्याला मायनसची साईन देत नाही आहेत. हेच आपल्याला इंटिजर्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे सिक्स्थ वन, यामध्ये आहे -150 डिवायडेड बाय -25. तर दोघे नंबर हे मायनसमध्ये आहेत आपले, बरोबर. यामध्ये जर आपण बघितलं तर दोघंही 25ने इझिली डिवाईड होतात नंबर. 150 डिवायडेड बाय 25. म्हणून नेक्स्ट जी स्टेप आहे आपली 25 6 जार 150 अँड 25 1 जार 25. परत 25 कट होणार, आन्सर 6/1 येणार. म्हणजेच काय, तर आन्सर फक्त 6 येणार. मायनस मायनस साईन ही कट होऊन जाणार. नेक्स्ट आहे आपलं 7th नंबरचं सम. हंड्रेड डिवायडेड बाय 60. ओके, 100. आता परत त्याला टेबलमध्ये आपण स्प्लिट करूयात. दोघं 10च्या नंबरमध्ये येतात, तर 10 10 जा 100 आणि 10 6 जा 100, बरोबर. म्हणून 10 10 हे कट झालं. आता इथे उरले आपले 10/6. राईट, याला परत जर आपण ट्राय केलं स्प्लिट करायचं, एक्सपांड करायचं, तर हा दोघे 2च्या टेबलमध्ये जातात. म्हणून 2 5 जा 10, 2 3 जा 6. म्हणून परत 2 2 कट होईल. मग आता आपलं फायनल आन्सर काय आलं 5/3. इथं कुठलीच साईन दिलेली नव्हती म्हणून आपणही इथं काही साईन लावणार नाही. राईट, नेक्स्ट 8th नंबरचं सम आपण आता इथं सॉल्व करूयात स्क्रीनवर. एट नंबरचं सम आहे 9 डिवाइड बाय -54. तर 9/- -54. याला पण जर आपण एक्सपांड केलं तर 9 1 जा 9 येतं आणि 9च्या टेबलमध्ये 54 हा 6ला येतो. ओके, परत 9 9 हे कट होतील, आपला आन्सर येईल 1/6, वरती मायनसची साईन. इझी. नेक्स्ट 78. 9th नंबरचं सम 78 डिवायडेड बाय 65. परत याला आपण जर एक्सपांड केलं तर दोघंही 13च्या टेबलमध्ये येतात. 13 6 जा 78, 13 5 जा 65. 13 13 नंबर कॅन्सल, 6/5 आपला आन्सर आलं आहे. मायनसची साईन नव्हती, नेगेटिव्ह साईन नव्हती, म्हणून त्याला पॉझिटिव्हच ठेवलं आहेत आपण. राईट, नेक्स्ट 10th नंबरचं सम
-5 डिवायडेड बाय -315. ओके, तर इथे जर आपण डिवाईड केलं तर दोघी मायनस मायनसची साईन आहे, म्हणून आपला आन्सर जे काही ते प्लसमध्ये येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मी इथे डायरेक्टली 3 डिवायडेड बाय 135 315 घेतलं. याला जर डिवाईड केलं परत 5ने तर 5 1 जा 5. ह्या नंबरला जर आपण डिवाईड करायचा ट्राय केला तर 5 डिवायडेड बाय 5 इंटू 63. ठीक आहे. आता हे छोटे छोटे डिव्हिजन तुम्हाला आले पाहिजे. इथं डायरेक्ट मी डिव्हिजन केलं आहे. 5च्या टेबलमध्ये 31 नाही तर 30 येतो. कधी येतो 6 जा 1 इथं कॅरी होईल आणि ते 3 राईट. 15 इथे नंबर बनतो आणि तो 3च्या टेबलमध्ये येतो. असं मला 63 इझिली नंबर बघून भेटलेला आहे. 5 5 कट झाले, आन्सर आलं 1/63. तर आपण इथे क्वेश्चन नंबर 2 हा सॉल्व करूयात. राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स सच एज फ्रॅक्शनल फ्रॉम ऑफ ईच विल बी 24 डिवायडेड बाय 5. म्हणजे तुम्हाला असं फ्रॅक्शन बनवायचं आहे की जे तुम्ही मल्टिप्लाय किंवा डिवाईड कराल तर तेव्हा हाच नंबरने डिवाईड करायचं आहे. म्हणजेच काय म्हणायचं त्यांना इथे, तर पहिला जर आपण फ्रॅक्शन घेतला हा, तर याला जर आपण सेम नंबरने वर खाली मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर काय भेटेल 24/5. तर इथे आपल्याला आन्सर काय येईल 24 डिवायडेड बाय 5. ओके, असं जाता आपण परत एकदा दुसरा सेम नंबर घेऊयात. तर असे किती घ्यायचे आपल्याला 3. मग मी सोपं 1 2 3नेच मल्टिप्लाय करेल खाली आणि वरती. राईट. 24 2s are 48, 2 5s are 10 इज इक्वल टू 48 डिवायडेड बाय 10. नेक्स्ट 3 नंबर घेते मी आता. 24 मल्टिप्लाइड बाय 3, 5 मल्टिप्लाइड बाय 3. आन्सर इज 72 डिवाइड बाय 15 इज इक्वल्स टू 72 डिवायडेड बाय 15. तर आपल्याला फक्त 3 नंबर्स सांगितले होते आणि इथे आपलं 3 नंबर्सचं आन्सर जे आहे फ्रॅक्शनलमध्ये ते आलेलं आहे. राईट. इझी होतं, जास्त काही इथे सॉल्व करण्यासारखं नव्हतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 3. अगेन राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स सच दॅट फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ विल बी -5/7. ठीक आहे. तर इथे तुम्ही कुठलेही परत घेऊ शकता 3 नंबर्स, पण मी इथे आता जरा वेगळे नंबर्स घेते. याला मी दोघीकडे 3पासून स्टार्ट करते. तर त्याचा आन्सर येईल -15/21. इथं मायनसची साईन दिलेली आहे म्हणून थोडं केअरफुली आपल्याला साईन टाकायचं विसरायचं नाही आहे. 5 4s are 20 अपॉन 7 4s are 28. नेक्स्ट आहे -5 इंटू 5 7 इंटू 5 इज इक्वल्स टू -25/35. ओके. तर अशा पद्धतीने मला सगळे 3 डिव्हिजन इंटिजर्स जे भेटलेत ते मी स्क्रीनवर इथे लिहिलेले आहेत. राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. द फिश इन द पॉन्ड बिलो कॅरी सम नंबर्स. म्हणजे इथं फिश काही नंबर्स घेऊन फिरते. चूज एनी 4 पेअर्स अँड कॅरी आउट 4 मल्टिप्लिकेशन विथ दोज नंबर्स. कुठलेही 4 नंबर घेऊन आपल्याला एक मल्टिप्लिकेशन करून दाखवायचं आहे. चूज 4 अदर पेअर्स अँड कॅरी आउट डिव्हिजन. तर आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करून दाखवायचं आहे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, हे बघा. एक कुठलेही 2 नंबर घेऊन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करून दाखवायचं आहे इथे. तर आपण हे सॉल्व करूयात. तर मी पहिले इथे मल्टिप्लिकेशनचे सम्स क्वेश्चन्स लिहिते आणि या साईडला डिव्हिजन्सचे लिहिते. राईट. तर इथे मी पहिले 27 घेते. 27 -27 मल्टिप्लाय बाय -15. याला जर मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येईल 405. ओके. मी मायनसची साईन लावलेली नाही कारण मायनस मायनस सेम साईन असल्याने आपले जे नंबर आहे इंटिजर तो पॉझिटिव्ह नंबर येतो. ओके. नेक्स्ट आहे 41 मल्टिप्लाय बाय 13. प्लस आहे दोघी नंबर म्हणून मी प्लसची साईन लावलेली नाही. तर इथे तुम्ही इझिली मल्टिप्लिकेशन पण करू शकता. 3 1s are 3, 3 4s are 12, 1 नंबर कट, 1 1s are 1, 1 4s are 4. ठीक आहे. तर इथे आन्सर आलेलं आहे 533. अगेन पॉझिटिव्ह नंबर. नेक्स्ट नंबर मी इथे घेते -28 आणि 8 घेऊयात. म्हणजे -28 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल्स टू -8. याला जर मल्टिप्लाय केलं
8 8 जार 64, 6 कॅरी 2 8 जार 16 प्लस 2 प्लस वरती 6 कॅरी होता म्हणून 22. ओके, परत इंटिजर हा पॉझिटिव्हमध्ये राहील. नेक्स्ट आता आपण घेऊयात इथे कुठला राहिलेला आहे 37 आणि 12 घेऊयात जवळचाच. तर -37 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल्स टू, आता इथे एकच साईन आहे म्हणून मायनसची साईन इथं येणार, हे कन्फर्म आहे. 37 × 12 जर मल्टिप्लाय केलं 2 7 जार 14, 1 कॅरी 3 2 जार 6 प्लस 1 7 आणि 37 ॲज इट इज वनचा टेबल घेतला आहे आपण म्हणून. तर 4 7 + 7 14 444 आपलं हे आन्सर आलेलं आहे. ओके, नेक्स्ट डिव्हिजन आपण बघूयात. आता डिव्हिजनचे 4 सम्स आपल्याला सॉल्व करायचे. तर ते एका नंबरमध्ये पण थोडं डिवाईड करताना आपण चेक करूयात, राईट. तर इथे बघूयात, मी फर्स्ट हेच 2 नंबर उचलते. -24 डिवायडेड बाय 9 इज इक्वल्स टू 24/9, मायनसची साईन वरती 3च्या टेबलने दोघे कट होतील म्हणून -8/3 असं आपण लिहूयात. नेक्स्ट आता आपण घेऊयात इकडचे 2 नंबर घेऊयात. -13 डिवायडेड बाय -15, दोघे मायनसची साईन आहे म्हणून इझिली 13/15 आपला आन्सर येऊन जाईल आणि कुठल्याही टेबलमध्ये येत नाही म्हणून ते कट पण नाही होणार. नेक्स्ट नंबर आता आपण घेऊयात 41 आणि 27, सॉरी 41 मायनस प्लस 41 डिवायडेड बाय -27, हे सुद्धा डायरेक्टली -41/27 आपण घेऊन टाकलं आहे. नेक्स्ट एक नंबर अजून घ्यायचा आपल्याला, तिथे 12 आणि 8 मी घेते. 12 डिवायडेड बाय -8 इज इक्वल्स टू 12/8, वरती मायनसची साईन. त्याला एक्सपांड केलं तर दोघं 2च्या टेबलमध्ये येतात म्हणून 2 × 6 2 × 4, 2 2 कट होईल, आन्सर येईल 6/4. परत 2 3 जा आणि 2 2 जा 4 येईल, परत 2 2 कट, आन्सर येईल 3/2, -3/2 आन्सर येईल. ओके, तर इथे आपण फोर्थ क्वेश्चन हा सॉल्व करून झाला आहे आणि इथे आपलं प्रॅक्टिस सेट नंबर 9सुद्धा कंप्लीट होतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर सगळे एक्झाम्पल्स सॉल्व करता आले असतील, इझिली समजले असतील, तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.